कामट्याने त्या सोबतीला रोहित परदेशी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर प्रकाश बॉलिंग साठी प्रकाश दादा एकच वादा आमचा प्रकाश दादा प्रकाश दादावर आता जबाबदारी दिली आणि पहिलाच बॉल अगदी बघा दादाने पहिला बॉल एक चांगल्या अगदी प्रेमाने पिचिंग केली त्याला माहिती आहे की पाऊस आहे इकडे आपल्याला आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायचा आहे आणि पावसाळी क्रिकेट हेच आहे रबर बॉल क्रिकेट हेच आहे तुम्हाला इकडे चालाखीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे 28 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता बॅटिंग करत असताना आपण पाहिलं त्या टीम अष्टविनायक युवांश यानंतर रॉयल महालक्ष्मी बॉईज संघ आपण तयार राहा लगेच आपली विनिंग टीमची मॅच असणार आहे सर्व आलेले आमचे मित्र परिवार जे बुकमाटामध्ये आज सर्व या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी आलायत मस्त वीकेंड आहे उद्या सुट्टी आहे आणि उद्या आषाढी एकादशी पण आहे या बॉलवर देखील समोर खेळले गेले दर्शन नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे आणि बघा क्रुशल मॅच आहे त्यामुळे असे रनआउट तुम्हाला बनवणं गरजेचं आहे जर तुम्ही ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बॉलवर देखील टॅप केल्या गेल्या पुन्हा एकदा एक रन सिंगल मिळेल प्रत्येक खेळाडूला टी शर्ट ट्रॅक युट्यूबला देखील आपण एक क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय tenniscricket.in त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स देखील तेवढं सहकार्य राहिलं या टुर्नामेंटला मंदार स्पोर्ट्स त्यानंतर रावत स्पोर्ट्स सर्वांचे आम्हाला जे सहकार्य राहिलंय आमचे बाळा हिरेकर साहेब शाखा प्रमुख दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि प्रकाश एक चांगली बॉलिंग करतात या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला आणि रन मिळतील तिकडे मात्र 2 वेल बॅटिंग चांगलं पंच केलं तिकडे रोहितने एक चांगले खेळाडू आहेत अनुभव आहे रोहितकडे पण या बॉलवर देखील समोर खेळले गेले तिकडे मात्र रन मिळते 9 रन झाले धावफलकावरती आणि मॅच थोडीफार आपण पाहिलं तर आता 17 मध्ये खतरा आलाय 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे चला फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा प्लीज आता बॉल थोडा स्किड होतोय आणि मित्रांनो बॅटिंग करणारे बॅटर तुम्ही तुमची बॅट हातातून निघणार नाही याची पण तुम्ही लक्ष द्या बॅट हातातून निसटणार नाही याबरोबर तुम्ही लक्ष द्या सर्व विविध भागातून आज खेळाडू आलेत आमचे स्वयं अलीम पण मस्त हेअर कट करून आलेत आणि त्यांचं पण या क्रीडा स्पर्धेवर लक्ष आहे दर्शनने पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला गेलाय पहिल्याच बॉल एक चांगला फुटवर्क आणि तिकडे रन मिळतील 2 रन स्कोर झाला त्यावर 2 ने पुढे जाईल पुन्हा एकदा आणि बॉलिंग साठी कपिल या बॉल देखील ऑफ स्टिकला आणि बट कपिलने हा बॉल एक चांगला टाकला बॅट्समन थोडं फुटवर दाखवलं जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला ऑफ स्टिकला एक ओव्हर सेफ आली तर फिल्डिंग टीम पण मॅच मध्ये येऊ शकते खूप चांगलं कंगालिक पण बी डिव्हिजन खेळलेत दर्शन कामडे आणि सिप्ला कंपनीसाठी पण बिलॉंग करतात एक चांगलं क्रिकेट खेळलेत अनुभव आहे दर्शनकडे पण या बॉलवर देखील फुटवर्क आणि तिकडे बॉल थोडा फसला मात्र फिल्डरने एफर्ट स्टॉप आणि तिकडे रन मिळेल सिंगल
या बॉल देखील बाउन्स दिला गेला थोडा आणि तिकडे पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग अमोलने अगदी चांगलं स्मॅश केलं आणि तिकडे बॉल अडवलाय. रन मिळेल 14 रन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कपिल स्ट्राईक एंडला दर्शन. या बॉलवर देखील ऑफ स्टिकला आणि चुकी होतीये. वाईट +1 म्हणजे तिकडे आता 2 रनने मॅच थोडी पुढे झाला आणि स्कोर जाऊन पोहोचतोय. या बॉलवर बाउन्स दिला गेला आणि तिकडे बॅटर आउट. OUT दर्शनला बाहेर जावं लागेल. कानी में ट्विस्ट फसताना पाहायला मिळतीये. रन झाले 16 आणि अजूनही 12 रनची गरज आहे. चला फिल्डिंग टीम थोडा आपण स्पीडअप करा मित्रांनो. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग केली गेली आणि थोडा बॅटरला मात्र थांबवलं गेलं. समीकरण बदललं. तर 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे जिंकण्याकरिता. आणि स्कोर झाला मात्र 16. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळाली आहे. आणि चांगली बॉलिंग केली बॉलर कपिलने पण आता बॉलिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय. वेदांत यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात वेदांत कशा प्रकारे कामगिरी करेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि रोहित परदेशीला माहिती आहे की आता ही ओव्हर करो या मरो आहे. म्हणजे ह्या ओव्हर मध्ये आपण रन्स पण करायचे आहेत बट चान्स पण घ्यायचा आहे जिंकण्याकरिता. थोडं 50-50 मॅच आहे. सर्व आमचे मित्र परिवार एकत्रित आलेत आणि आता यानंतर पण एक 4 संघ खेळणार आहेत. बॉलिंगसाठी वेदांत, स्ट्राईक केला बॅटर रोहित. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. पहिलाच बॉल वेदांतची चुकी होती. वाईट बॉल. या बॉल देखील बाउन्स दिला गेला आणि थोडा उंचीचा फायदा उचलला वेदांतने. गुड बॉलिंग वेदांत. अगदी चांगली पिचिंग पाहिली गेली आणि बॅटरला थोडं थांबवलं. गुड बॉलिंग. कॉन्फिडन्सने बॉल टाकला आणि आता मॅच आली आहे 17 धावसंख्येवरती. अजूनही 11 रनची गरज आहे. नो बॉल. आणि पॉवर प्ले थोडा फ्रीटचा इकडे अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. पॉवर प्लेची ओव्हर पण चालू. या बॉलवर देखील इकडे आपण पाहिलं तर स्लोअर वन आणि थांबवला. पण दरवर्षी आपले जे युवा खेळाडू असतात, युवा प्लेयर्स असतात, त्यांना आपण सन्मानित करत असतो टी शर्ट देऊन. आणि मी हे दरवर्षी बघितलंय. कमिटीची टी शर्ट असते पण ती देण्याची एक आपली वेगळी पद्धत आहे की खेळाडूला प्रोत्साहित करण्याची.
या बॉल देखील समोर टॅप केला गेला आणि बॉल तिकडे सिंगल रन. 19. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बाहेर इकडे व्हाईट बॉल आणि आता बॉलर वेदांतकडून थोडी चुकी होतीये. फक्त आणि फक्त आता 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिलं विकेट विन ही या टुर्नामेंटची ओळख आहे, त्यामुळे विकेट टिकावून खेळणं तुमच्याकडे गरजेचं आहे. या बॉलवर आतमध्ये आला बॉल, खूप चांगलं टॅप केला आणि तिकडे या बॉलवर देखील रोहितने प्रॉपर त्याने टायमिंग आपला करत असताना आपल्या स्टाईलने आणि 2 रनने पुन्हा एकदा मॅच पुढे जाईल. स्कोर झालाय 23. अजूनही फक्त 5 रनची गरज आहे. मॅच अगदी बॅलन्स चालू आहे. वन टू गो. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे सिंगल रन मिळेल. आणि आपण टी शर्ट देणार आहोत. आपले जे युवा प्लेयर्स आहेत कमिटीसाठी पहिलं नाव असणार आहे एम गुप्ता. एम गुप्ता आपण यायचं आहे आपल्याला. आपल्या जयंबे संघाच्या ही मानाची टी शर्ट आहे. एम गुप्ता. पराग राऊराणे साहेबांना विनंती करेल की आपल्याला द्यायचं आहे. एम पराग दादा आमचे राऊराणे आणि टीम सोबत नेहमी आम्हाला पराग दादांचा सपोर्ट राहिलाय आणि एम गुप्ताला आपण ही टी शर्ट देतो. एम उद्या ही टी शर्ट तू सकाळी 7 वाजताच घालून यायचंय. आणि दहंडीचा आमचा मानाचा तो एम गुप्ता मानाचा टॉपर आहे आमचा कडक 8. आणि जिग्नेश चव्हाण. यानंतर जिग्नेश चव्हाण आपण या उर्फ जग्गा. थँक्यू. जिग्नेश चव्हाण जग्गा. आणि टीम साठी नेहमीच मात्र जग्गा. काय जगाने स्माइल केली आहे. थँक्यू जग्गा. आणि असं टीमच्या मागे हे येणारी पिढी आहे. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. समोर रन मात्र तिकडे या बॉलवर देखील समोर खेळले गेले आहेत रन. तिकडे 1 रन मिळेल. मॅच थोडीफार आता पण मात्र इकडे शांत होती आणि आता बॅटिंग टीमचा पार्ट आता मात्र एक जड झालाय आणि खूप चांगली कामगिरी करत असताना या खेळामध्ये अष्टविनायक युवा संघाने या मॅच मध्ये जवळपास नाव कोरलं. बॅटिंग रोहित आणि नजर खूप चांगली आहे. परफेक्ट नजर आहे. कॉन्फिडन्सनी बॅटिंग केली. आणि यानंतरच आपण टॉस या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. बॅटर आउट. रोहितला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. मॅच संपलेली नाहीये. विकेट जर इक्वल झाले तर टॉस गृहीत धरला जाईल. बघा मॅच आता पूर्णपणे रंगताना पाहायला मिळतीये.
एका धावेची गरज आहे. नॉन सेकंडला आसिफ आहे आणि एका धावेची गरज आहे. बट विकेट आता मात्र इकडे दोघांचे पण इक्वल आहेत. त्यामुळे मॅचचा टॉस कोण जिंकला यावर सर्वांच्या नजर आहेत. 2 बॉल 1 ला हा बॉल खूप महत्वाचा बॉलर ज्ञानेश आणि या बॉलवर मात्र रिव्हर्स खेळले गेलेत आणि क्लिअर सिंगल. सो वेल बॅटिंग आणि अष्टविनायक युवा संघाने चांगली खेळी केली. अभिनंदन, वेल प्लेड. चला टॉस आपण लगेच तिकडे करणार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. घड्याळाकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. सागर पुन्हा एकदा सज्ज असतील. टॉस देखील केला जाईल आणि मॅनेजरचा पुरस्कार. ओव्हर टू सागर. चला आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. आमचे अष्टविनायक युवांश आणि रॉयल महालक्ष्मी हा मॅचचा टॉस आहे. आमचे राजू मशिळकर यांच्या हातातून टॉस केला जाईल. हेड्स अँड इट इज अ टेल. क्या बात आहे. रॉयल महालक्ष्मी, मला असं वाटतं आज महालक्ष्मी मातेच्या मंदिरात पाया पडूनच आलेत. टॉस पण जिंकलाय. डिसिजन काय असेल? आम्ही तर पहिला बॅटिंगच करू आणि डीला फिल्डिंगच पाहिजे होती. तर ज्याला पाहिजे होतं ते आता काम दाखवायचं आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आणि आपण आता प्लेअर ऑफ द मॅच एक फोटोशूट पहिल्यांचं केलं जाईल. त्यानंतर पराभूत संघामध्ये आपण झालेल्या मॅच मध्ये देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. लुझिंग टीम मध्ये आर्यनने जी बॉलिंग केली आहे. आर्यनची जो बॉलिंग अटॅक आणि अफलातून स्पेल टाकला आर्यनने. अमोल पराभूत झालेल्या संघाचा नव्याचा जो गेम चेंजर खेळाडू आहे, फायटर आहे अमोल. रोहित विनिंग टीम मधनं आहे. पराभूत झालेल्या संघासाठी पहिल्यांदा पारितोषिक दिलं जाईल. पराभूत संघामध्ये आपण पहिला देणार आहोत आणि अमोल ठरतोय मग. पराभूत साठी अमोल आहे, विनिंग साठी रोहित. सो पराभूत संघामध्ये आपण पहिलं
चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, त्याने आपल्या टीमसाठी एफर्ट्स दिले. सो मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण त्याला टी शर्ट देणार आहोत आणि संघ सहभागी झाले होते त्याबद्दल आपण इकडे त्यांना सन्मान चिन्ह आणि त्यांच्या इकडे सन्मान पण करणार आहोत. आकर्षक असं सन्मान चिन्ह आहे. सागर निखिल खरे जे अष्टपैलू खेळाडू हवेमध्ये चेंडू खेळलाय, अतिशय खराब फटका. लेग ब्रेक चेंडू आहे, ड्राईव्ह करायचं होतं, चेंडूच्या रेषेत फलंदाज नाहीये, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला नाहीये आणि त्यामुळे पॉइंटच्या दिशेने गेला. विनोदची खेळी संपुष्टात, धावसंख्या 15 वर थांबले. रन संख्या 15 रन. और अब आदित्य एक एंड पर डटे हुए हैं, नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए. शॉटी ऑलराउंडर खिलाड़ी और पुराना चावल है. शॉटी की बात करें वो पुराना चावल है, अनुभवी खिलाड़ी है, बहुत बढ़िया गेंदबाजी उनकी, लेकिन आप बल्लेबाजी करेंगे तो बेहतर हो जाएगा. खुद के लिए बल्लेबाजी करनी है, खुद के लिए रन बनाने पड़ेंगे. और ये आपके लिए स्पेशल रहेगा. ओह व्हाट अ डिलीवरी, चारों का निश्चित. आर्यन कमाल की गेंदबाजी. और इस मैच में शॉटी कुछ नहीं कर पाए. स्कोर 15 और विकेट गिरने का सिलसिला जारी. शानदार असरदार गेंदबाजी, गेंदबाज आर्यन द्वारा. साहिल आपण व्यासपीठावरती या आणि साहिल पंडे आपण व्यासपीठावरती यायचे आणि आदरणीय विकासजी राऊत यांना विनंती करेन, त्यांच्यासाठी एक स्पेशल टी शर्ट बनवलं गेलेलं आहे आयोजकांकडनं, तो आपण त्यांना प्रदान करायचे. साहिल पंडे आपको मंच के ऊपर आना है. साहिल पंडे आपको मंच के ऊपर आना. स्कोर 15 पर रुका हुआ, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 का औसत है. साहिल पंडे, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको मंच के ऊपर आना है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर ना स्कोर 15 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. क्या फायर स्पेल था आर्यन का, ब्रिलियंट बॉलिंग. अब गेंदबाजी में रोहित गेंदबाजी करने के लिए आए हैं. राउंड विकेट रोहित आगरे गेंदबाजी कर रहे हैं. सुंदर तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, चौक किया गया था, 1 रन लेने का मौका. और इसे सिंगल के साथ स्कोर 16 पर 5. 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं. और क्या गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी रही है गेंदबाज आर्यन द्वारा. पावर प्ले में गेंदबाजी कर रहे थे, अपनी कला दिखाई है. रोहित तैयार गेंदबाजी करने के लिए, बल्लेबाज देखे कहां खड़े हैं. सुंदर, बहुत सुंदर फॉलो किया गया था. बल्लेबाज को पता कि गेंदबाज फॉलो कर रहे हैं और इसीलिए बहुत बढ़िया तरीके से यहां शॉट खेला गया और गेंद चलेगी पॉइंट क्षेत्र में. फ्रंट फुट पर इस बार गेंद को ऊपर ड्राइव किया गया था. रन संख्या इसी के साथ 19 ऑन द बोर्ड. इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल आना बाकी है. 5वीं गेंद है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित, सामने बल्लेबाज आदित्य. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. अच्छी गेंद कवर क्षेत्र में खेल दिया. अब बड्डी को बिल्कुल मौका तो मिलेगा. स्कोर कुल मिलाकर 20 रन, 20 ऑन द बोर्ड. अब चक्कर आपके पास वो आखिरी गेंद है. आखिरी गेंद पर आप कितना चाह रहे हैं, सिंगल चाह रहे हैं, डबल चाह रहे हैं, चौका चाह रहे हैं. नेक्स्ट मैच का टॉस रिद्धि सिद्धि 11 सिद्धि रियांश 11 और देविका स्पोर्ट गिरगांव, ये उसके बाद में आने वाला मुकाबला. रियांश 11 देविका स्पोर्ट गिरगांव. आखिरी गेंद है, कितना चाह रहे हैं, सिंगल डबल चौका. बहुत इंपॉर्टेंट मैच. स्कोर 20. रोहित तैयार, राउंड विकेट. रोहित आगरे ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. लेग ब्रेक है एंकर के साथ
अजीत निकम का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी है। आउट दिया गया, बल्लेबाज आउट। आखिरी गेंद पर विकेट मिला है। सुंदर फील्डिंग, जहां आप देख रहे तो कवर पर खिलाड़ी मौजूद था। और अब कुल मिलाकर स्कोर 20-21 रनों का टार्गेट है। 21 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या। 21 धावांचा पाठलाग करायचा आहे, 21 धावा तुमच्यासाठी टार्गेट। आणि आता देविका स्पोर्ट गिरगाव, रियांश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। रियांश 11 टीम के कप्तान और देविका स्पोर्ट गिरगांव टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस के लिए आना है। 21 इज द टारगेट। क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे। रॉयल महालक्ष्मी बॉयज, अष्टविनायक युमांश, आपण आपले बॅटर लवकर पाठवा। यानंतर रियांश 11 आणि देविका स्पोर्ट गिरगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। टीव्ही अंपायर कडे जाऊन पुन्हा एकदा जो निर्णय आलाय, बॅट्समन आउट, ऑनफिल्ड अंपायर आउट, टीव्ही अंपायरने पण आउट दिलेला आहे। ओके, दोन्ही कॅप्टन रेडी आहे, तर टॉस केला जाणार आहे। सागर मोरे प्लीज। हॅलो, राजू सरांच्या शुभस्तेवर टॉस केला जाईल, झालाय, जास्त आपल्याकडे वेळ 21 नाहीये। दोन महत्वाचे संघ अर्थात यानंतर अहमदाबाद चषकामध्ये एकमेकांविरुद्ध असतील। इट्स द कॉल हॅलो, टेल, काय निर्णय घेणार आहात? बॉलिंग त्याचे कारण असंच पहिलं नवीन हे आहे म्हणून। अच्छा, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? 22 वर्ष पूर्ण होतात या संपूर्ण स्पर्धेत। खूप चांगली स्पर्धा आहे साऊथ मुंबई मधली, खूप अतिशय चांगली आहे। साऊथ मुंबईमध्ये खूप चांगली स्पर्धा आहे, तुमच्या दृष्टिकोनातून स्पर्धा आणि त्याबद्दल काय सांगाल? दरवर्षी आम्ही टुर्नामेंट खेळतो, दरवर्षी आम्ही दुसऱ्या पहिल्या राऊंडला आम्ही बाहेर होतो। यावर्षी प्रयत्न असेल आमचा सेमीपर्यंत खेळायचा। क्या बात आहे, दोन्ही संघाला शुभेच्छा, ऑल द बेस्ट। रियांश 11 संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। रियांश 11 won the toss and elected to bowl first. All right, लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं अहमदाबाद चषक 2025। बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब फील्डिंग। गिरगावचे प्रेक्षक हे शुद्ध प्रेक्षक मानले जातात। आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे, खूप छान प्रकारचं क्रिकेट मैदानावरती होतंय आणि त्यावेळी टाळ्यांचा गजर करणारे प्रेक्षक। दर्शन रोहित इस वक्त स्ट्राइकर इन पर रोहित है, गेंदबाजी कर रहे गेंदबाज शॉटी, जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। तेज तर्रार गेंद थी, इस बार अपने फॉलो थ्रू में रोकने का पूरा प्रयास, बेहतरीन फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर 1 पर रुका हुआ, जीतने के लिए टारगेट रखा गया 21 रनों का।
अगर 21 आप बचाना चाह रहे हैं ना, डिपेंड करना चाह रहे हैं, तो आपको विकेट ही चाहिए। जो पावर प्ले का ओवर है ना, बहुत ही महत्वपूर्ण होगा। स्कोर 1 रन। रियांश लेमन और देविका स्पोर्ट गिरगांव के बीच अगला मुकाबला। शॉट के गेंदबाज राउंड द विकेट, क्लीन बॉल, व्हाट ए डिलीवरी, क्या गेंद थी, लेग ब्रेक गेंद थी, लेग स्टंप के बाहर चले गए, मिड स्टंप पर गेंद टप्पा खाने के बाद घुमा मिला, चारों खाने चित करते हुए इस वक्त बैटर रोहित को, रोहित की पारी समाप्त। पहले विकेट का पतन, विकेट ही आपको बचा सकते हैं। जो हमारे पास है वो फाल है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको गेंदबाजी करनी है, और शॉटिंग को पता है, क्रिकेट की परिभाषा को अच्छी जानते हैं। इस बार काफी लेग स्टंप के बाहर चले गए, लाइन से अलग हो गए, और उसके कारण गेंद जो है ना घुमा मिला, टर्न मिला, और मिड स्टंप पर तेज तर्रार गेंद थी, अच्छी गेंदबाजी, गेंदबाज शॉटी द्वारा। नए बैटर आए हैं अभिषेक, इस बार भी बढ़िया लाइन, विकेट कीपर ने गलती की है, क्या गेंदबाजी करे शॉटी। तोस रुबाब, तोस दरारा, तीज दहशत, शॉटी मैदानावरती काय वेगवान, भन्नाट वेगानं या ठिकाणी चेंडू टाकतोय। यापूर्वी त्याने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती। वाह 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 वाह। रन संख्या अगर देखे तो स्कोर 1-2 पर रुका हुआ है, क्योंकि यहां वो रन आपको नहीं देना था, विकेट कीपिंग थोड़ी खराब हो गई। बेहतरीन गेंदबाजी, बल्लेबाज को बीट किया गया था। ओ टप्पा खाते गेंद नीचे रही है, और एक बेहतर लाइन, बहुत अच्छी गेंद, ब्रिलियंट बॉलिंग बाय शॉटी, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद नीचे, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज के समझ के बाहर, प्रेशर बढ़ता हुआ, 21 रनों की जरूरत है, टोटल छोटा है लेकिन बैटर बड़ा चल रहा है। दर्शक तो यही देखने के लिए आए ना, इस आवाज को भी सुनिए, मजा आएगा। अजित निकम, और इस बार फुलटा ज्यादा आगे गया, खतरा हो सकता है, लेट हो गए भाई, लेट हो गए, नॉट आउट है, कोई नुकसान नहीं है, कुछ नहीं कर सकते वो पॉइंट के खिलाड़ी। लेकिन शॉटी का ओव्हर अच्छा था। गिरगावच्या तमाम प्रेक्षकांना शॉटीचं षटक आवडलं असेल ना, तर एकदम मनाबद्दल टाळ्यांचा गजर करा। 21 धावा, बँक बॅलन्स नाहीये, तुम्ही मुंबईमध्ये प्रवास करतात, खिशात पैसे कमी आहेत, नाही डोकं चालत, नाही डोकं चालत, बरेच प्रश्न पडलेले असतात। 21 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रतिस्पर्धी संघाला, तुमच्याकडे फक्त 21 धावांचा बँक बॅलन्स आहे, तुम्हाला गोलंदाजी करायचा, दबाव तुमच्यावरती आहे, दबावाला झुगारून तुम्ही चांगली कामगिरी केली, फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्यात। 18-18। रियांशी रन संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। फक्त एकच विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे, जास्त चर्चा करू नका, क्योंकि अब ज्यादा चर्चा करेंगे ना तो खर्चा हो जाएगा। वक्त बहुत इंपॉर्टेंट है, टाइम इज मनी। अगर पहले ओवर में आपने 3 रन दिए ना, तो दूसरा ओवर आपको जल्दी शुरू करना है, क्योंकि मोमेंटम आपके पास है। अगर मोमेंटम अपोनेंट टीम की तरफ चला गया ना, तो वापस आने के लिए बहुत समय जाता है। देखिए आप चर्चा कर रहे हैं, दोनों तरह से चर्चा हो रही है। 18 गेंदों में 18 चाहिए। अब बंटी को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। अपने बॉलिंग मार्क पर गेंदबाजी कर, गेंदबाजी यहाँ पावर प्ले लिया गया। पावर प्ले का इशारा पद्मनाथ प्रभु ने किया, प्रभु ने इशारा किया तो इशारा हमारे पास पहुंचा है। और इशारा इसीलिए किया गया, बल्लेबाजों ने इनकी तरफ इशारा किया था, पद्मनाथ प्रभु। और आप तो सब लोग इनको बाबू कहेंगे, लेकिन प्रभु का इशारा। बहुत महत्वपूर्ण मैच है, समय ज्यादा जा रहा है, उतना वक्त नहीं जाना चाहिए। 21 का टारगेट है, अब जीतने के लिए 18 गेंदों में 18 चाहिए। पावर प्ले का मतलब है सारे खिलाड़ी दायरे के अंदर है, कोई बाउंड्री रन पर मौजूद नहीं है। देखिए ऑफ साइड पर वो 4 खिलाड़ी है, एक आंखों के सामने, मनोवैज्ञानिक दबाव बनाने के लिए। ओ बढ़िया लाइन, क्या गेंदबाजी कर रहे हैं, बैक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन बीच मैदान पर गेंदबाजी बढ़िया हो रहे हैं। तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है, धीरे धीरे वो शिट्टियां भी आने वाली है, मजा आएगा। राउंड विकेट गेंदबाजी बंटी द्वारा, खिलाड़ी मौजूद है, सवाल पूछा गया, नॉट आउट, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। शॉटी, इनको लग रहा था, शॉटी भाई को लग रहा था ये विकेट मिलेगा। जितने तेजी के साथ आप सब लोग चले गए ना, उतने तेजी के साथ अजीत निकम ने कहा नॉट आउट, कोई नुकसान नहीं है, मजा आएगा।
तालियां बज रही थी, दिल की धड़कनें भी तेज हो गई भाई। अब एक बार सीटियां बजने वाली है और प्रेशर कुकर की सीटी बजने वाली है। यहां से प्रेशर कुकर की सीटी बजने वाली है। आपके पास 16 गेंदे हैं, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। मजा आएगा बिल्कुल दर्शकों के लिए। ये एक जबरदस्त मैच है, बेस वर्सेस बेस की लड़ाई। एक एक मुकाबला हम जीत चुके हैं। राउंड विकेट गेंदबाजी करे बंटी, करीबी मामला था, लेग ब्रेक किया गया था, सही छोड़ा है बल्लेबाज ने अभिषेक और बल्लेबाज दर्शन। अभिषेक ऑन स्ट्राइक, पर अभी भी वो गेंदों की बात करें, 16 गेंदों का खिलाना, बाकी 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अभिषेक इस वक्त स्ट्राइक रेंज पर टैप किया, सुंदर स्ट्रोक और 2 रन मिलेंगे। प्रेशर रिलीज करने वाला शॉट है अभिषेक का, बेहतरीन टाइमिंग, थोड़ा लेट खेले, इंतजार किया और अच्छी पोजीशन में आते हुए शरीर का संतुलन बनाते हुए बल्ले के बीचों बीच जहां देखिए वो मिड ऑफ पर वैसे वो 2-3 खिलाड़ी है, कवर पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से चली गई गेंद। स्कोर 6 रन। अब आंकड़े क्या बता रहे वो भी आपको बताऊंगा। 15 रनों की जरूरत है, 3 गेंदों का खेल हुआ है, 15 गेंदे और 15 रन चाहिए, मैच बराबरी पर। 1 मिस्टेक गेम इज ओवर। एक गलती आप करेंगे, अब जाकर देखिए वो 2 खिलाड़ी है, पॉइंट का खिलाड़ी आंखों के सामने, कबर का खिलाड़ी अब बिल्कुल आंखों के सामने। इस बार कैमरामैन जल्दी फोकस करो, कैमरामैन जल्दी फोकस करो भाई, बॉल आपकी तरफ आ गई है, अब जाकर वो सिंगल आपको मिलेगा। 7 पर पहुंचा है। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल। बंटी भी जो है ना खतरे की घंटी है। अब 13 गेंदों का खेल, 14 रनों की जरूरत है। बज रहे ताली, बज रहे एक बार सिट्टी, प्रेशर कुकर की सिट्टी बज रही है। और अगर आप खाना खा के आए हैं या नहीं मुझे मालूम नहीं है, तितलियां पेट में एक बार उड़ रही है। क्या हो रहा है भाई बीच मैदान पर? टोटल छोटा है लेकिन बैटल बड़ा है। दर्शक ये रोचक मुकाबला देखने के लिए आए। और ये कमाल का स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन टायमिंग। 12 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है आणि याच दरम्यान सामना अटीतटीचा मैदानावरती 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता आणि व्यासपीठावरती दाखल होत आहेत मान्यवर आदरणीय सन्माननीय शिवाजी राणे साहेबांचं शुभागमन मंचावरती झालंय। सर आपलं स्वागत आहे। पण गिरगावच्या प्रेक्षकांना, शिवसेनेचे विधानसभा संघटक आदरणीय सन्माननीय शिवाजी राणे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। जम बेसंग प्रेझेंट जय अंबामाता चषक 2025 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। 24 चेंडूमध्ये 21 धावा समीकरण होतं, परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय। अत्यंत महत्वाचा सामना अष्टविनायक युवा संघासाठी। रॉयल महालक्ष्मी संघाकडून पहिल्या षटकात 3 धावा दिल्या गेल्या, पर दुसऱ्या षटकामध्ये मागणा ठरला तो बंटी 6 धावा, 2 षटकात 9 धावा। वरील 12 चेंडूमध्ये तुम्हाला 12 धावांची आवश्यकता है। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते हैं तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। अब जाकर पहले 12 गेंद आपने कितने बनाए? 9 रन। अब 12 गेंद कितने बनाए? 12। तो वैसे आंकड़ा छोटा दिख रहा है लेकिन बैटल बहुत बड़ा है, चैलेंजिंग है, मजा आएगा। सिक्के के 2 पहलू होते। मिस्टर आरुष आपण व्यासपीठावरती या। मिस्टर आरुष आपण व्यासपीठावरती या। आदरणीय शिवाजी राणे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे। आदरणीय शिवाजी राणे यांच्या शुभ हस्ते टी शर्ट अतिशय छान डिजाइन केलाय, व्हाइट आणि ब्लैक अप्रतिम डिजाइन है। 12 गेंदों में 12 चाहिए। गेंदबाजी करने के लिए कुणाल, सामना करेंगे दर्शन। राउंड विकेट गेंदबाजी, कमाल का मैच। और शॉट, नाम बड़े और दर्शन भी बड़े। फुल टॉस घेतली, अच्छा स्ट्रोक। या ठिकाणी शिवाजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या कमिटीतील, आपल्या संयोजनामधील भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
अशा सर्वांचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतो. एकदा टाळ्यांचा गजर करूया आपण. टाळ्यांच्या गजरामध्ये शिवाजी राणे यांच्या शुभस्य टी शर्ट दिला गेलेला आहे. मिस्टर मल्हार, मिस्टर मल्हार, मल्हार मसूरकर आपण देखील व्यासपीठावरती आहे. मल्हार मसूरकर, बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाती गेंद में बिल्कुल घुमाव मिला. कराई के साथ गेंद को ऑन साइड पर बोल दिया था. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या कुल मिलाकर 12 रन. 9 रनों की जरूरत है. 10 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. गेंदबाजी कर रहे कुणाल, दर्शन इस वक्त स्ट्राइक के रन पर. दोनों तरफ मनोवैज्ञानिक दबाव बनाने की कोशिश हो रही है. आंखों के सामने खिलाड़ी है दोनों तरफ. मानो टेस्ट क्रिकेट का जो खेल है ना, उस तरह का माहौल बन गया है. कुणाल, बढ़िया गेंद, यहां मौका बन सकता है लेकिन 1 रन मिलेगा. एक रन बहुत इंपॉर्टेंट है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. यहां से आने वाली एक गेंद जो है ना, इवेंट के बराबर हो जाएगी. मजा आएगा. अब आपके पास गेंदों की बात करें तो 9 गेंदों का खेल आना बाकी है. स्कोर 13. 8 रनों की जरूरत है. 9 गेंदों का खेल. अलग अलग का कैलकुलेशन हो रहा है यहाँ. राउंड विकेट गेंदबाजी. गलती हो रही है. इसलिए मैंने पहले सत्र में कहा कि जब आपके पास आपके जेब में पैसा नहीं होता है ना, तो कभी कभार दिमाग काम नहीं करता. वही हो रहा है मैदान के अंदर. अब आपके पास 9 गेंदे हैं और जीतने के लिए वैसे 7 रनों की जरूरत है. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. और ये देखिए घूमता हुआ हाथ अजित निकम का. इन्होंने तो सुदर्शन चक्र घुमाया है भाई. कमाल का मैच इस बार. सुंदर लाजवाब स्ट्रोक और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था. व्हाइटिश लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी है, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है. एक खिलाड़ी वैसे लॉन्ग ऑफ पर सीधा खड़ा है, उसके बावजूद गैप ढूंढा गया. बेहतरीन टाइमिंग. 1 ही रन मिलेगा, 1 ही रन मिलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन टाइमिंग बहुत ही बढ़िया किया गया था. क्या लाजवाब स्ट्रोक था. स्कोर 15. एक रन मिलेगा क्योंकि विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया. तो ये बहुत अच्छा यॉर्कर था, वाइड यॉर्कर. रन संख्या 16. कुणाल, टॅप किया गया. रुद्र पंचमुखी आपण व्यासपीठावरती यायचे. गौशित गंभरे आपण देखील व्यासपीठावरती या. स्कोर 17. जिंकण्याकरता इथे आता 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4. गौशित आणि रुद्र आपण मंचावरती या. शिवाजी राणे साहेबांच्या शुभस्ते आपल्याला एक स्पेशल डिझाईन केलेला टी शर्ट मिळणार आहे. व्हाईट आणि ब्लॅक सुंदर डिझाईन आहे. उद्या घातल्यानंतर तुम्ही स्वतः इथे फोटो काढाल आणि इंस्टावरती व्हायरल कराल. सात चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना लगेच सुरू करा. अब देखते किसके हाथ में गेंद होगी. गौशीत आता घरात जाईल खुशीत. बघा आता तिथून तो घरात जाणार आहे. त्याला आता सांगितलं टी शर्ट आता पण घालेल तो. रुद्र पंचमुखी 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. रुद्र पंचमुखी आपण मंचावरती या. रुद्र पंचमुख काय रुद्र पंचमुख आहे. ओके, बिचारा तो पण बोलत नाहीये. रुद्र स्माइल देतोय. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. इस बार बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. 6 गेंदों का खिलाना बाकी. 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. टॉस गेंदबाजी आप करेंगे ना तो बिल्कुल रन तो बनने वाले हैं.
निकले क्षेत्र में गेंद चली गई। रन संख्या 18 रन, 3 रनों की जरूरत है, 5 गेंदों का खिलाना बाकी है और आपके बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी भावेश पवार गेंदबाजी कर रहे हैं। तालियां डगआउट में आप एक बार भी सुन सकते हैं। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज, बहुत अच्छी गेंद थी, उतना उम्दा शॉट। दर्शन कमाल कर रहे, बेहतरीन पर बल्लेबाजी इस मुकाबले में। अब 2 रनों की जरूरत है, 4 गेंदों का खिलाना बाकी है। कमाल का मैच और विकेट चाहिए, विकेट मिलेगा तो भाई आपको कमबैक करने का मौका मिलेगा और विकेट ही आपको बचा सकते हैं, नहीं बचा सकते क्योंकि एक फैक्टर है इसमें, टॉस और विकेट, 2 चीजें बहुत इंपॉर्टेंट, जिसमें पहला फैक्टर रहेगा विकेट का और इसमें आप देख सकते हैं बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है अष्टविनायक युवांश के बल्लेबाजों द्वारा। केवल एक ही विकेट खो दिया, इस बार रन नहीं मिलेगा। अब देखिए विकेट कीपर केवल खड़े रहना है, बल्लेबाजों के लिए मंत्र क्या है, क्रिकेट डोंट थ्रो विकेट, आपको विकेट के ऊपर खड़े रहना है। 3 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल 2 रनों की जरूरत है। अष्टविनायक युवांश और रॉयल महालक्ष्मी बॉयज दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। दर्शन आज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन और अच्छा रहा कंट्रीब्यूशन, वो खिलाड़ी है दर्शन। मैंने पहले कहा कि नाम बड़े और दर्शन भी बड़े हुए आज, बतौर प्रारंभिक बल्लेबाज डटकर बल्लेबाजी की उन्होंने। भावेश पवार, आपके पास 3 गेंदें हैं, 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैजिकल गेंदबाजी करनी होगी, मैजिक बॉल, ड्रीम बॉल की जरूरत होगी भावेश पवार को शिकार करने के लिए। नहीं नहीं नहीं, इस तरह से आप फील्डिंग करेंगे तो मेरे हिसाब से बात नहीं बनेगी। ये तो ढूंढो रे साजना, 2 गेंद में जीतने के लिए 1 रन की जरूरत, पॉइंट पर खराब फील्डिंग, 2 में 1 चाहिए और धीरे धीरे अष्टविनायक युवांश के जो खिलाड़ी ने बल्लेबाज जो है ना अपने जीत की तरफ अग्रसर हो रहे। बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में दर्शन का। क्या विनिंग स्ट्रोक खेलेंगे भावेश पवार। इस ओवर की अगली गेंद, इस बार बढ़िया गेंद। अब वैसे 1 गेंद में 1 चाहिए, विकेट फैक्टर भी बहुत बड़ा रहेगा। भावेश पवार ने इस ओवर में कोशिश तो बहुत अच्छी की है, मेहनत तो कर रहे और दर्शन ने अपना काम कर दिया है। दर्शन का बहुत अच्छा कंट्रीब्यूशन, ये मुकाबला अष्टविनायक युवांश ने जीत लिया। लाजवाब बल्लेबाजी दर्शन द्वारा और आर्यन कमाल की गेंदबाजी रही है और लूजिंग टीम में फाइटर ऑफ द मैच मिस्टर शॉटी और विनिंग टीम में आज कमाल का रहा कंट्रीब्यूशन। एक खिलाड़ी है दर्शन, दूसरा क्या खिलाड़ी है आर्यन। तो आर्यन गेम चेंजर, मैन ऑफ द मैच आर्यन। आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है। आर्यन एक तरफ विनिंग टीम में और दूसरी तरफ शॉटी लूजिंग टीम में। फाइटर ऑफ द मैच शॉटी। पुढचा मॅच लगेच सुरू करायचा आहे। मी विनंती करेन रियान शिलवन क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दविका स्पोर्ट गिरगाव इथे आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचे। दविका स्पोर्ट थँक्यू सो मच। आणि आपण आता पराभूत संघामध्ये पण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि विनिंग टीम मध्ये पण। पराभूत संघामध्ये यायचं आहे शॉटी आपण या आणि पराभूत संघामध्ये त्यांनी पण एक चांगला परफॉर्मन्स केलाय।
सागर त्याचबरोबर आदरणीय शिवाजी राणे साहेब जे आपले मान्यवर आहेत ते आता तिथे पोहोचले, त्यांच्या शुभस्य हे सगळे पुरस्कार दिले जातील. आणि पराभूत संघामध्ये शॉटी यांना आपण हा पुरस्कार देतोय. राणी साहेबांच्या माध्यमातून आपण हा पुरस्कार देणार आहोत. ऐरेकर साहेब पण आमच्यासोबत, बाळा ऐरेकर साहेब देखील जॉईन होत आहेत आज या क्रीडा स्पर्धेवर. ते स्वतः लक्ष लावून आहेत आणि पराभूत संघामध्ये शॉटी यांना आपण हा मंदार स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक अशी टी शर्ट आहे. शॉटीने जी कामगिरी केली आणि खूप वर्ष ते ह्या परिसरात क्रिकेट खेळतात. त्यानंतर त्यांचा संघ इकडे सहभागी झाला. टीमसाठी हे त्यांचं सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. बट शॉटी यांचा पण सन्मान झाला पाहिजे, कारण की त्यांनी एवढं वर्ष या साऊथ मुंबईतलं क्रिकेट अगदी खेळले. म्हणजे माझा जन्म पण नसेल तेव्हापासून तर इकडे क्रिकेट खेळतात. आज त्यांचा विशेष सन्मान आपण या श्री अंबामाता चषकामध्ये करतोय. सोबल प्लेट शॉटी आणि त्यांच्या सोबत पण आपण वार्तालाप करणार आहोत, जे खूप वर्षापासून या परिसरात खेळतात. सुनील नाव आहे, बट शॉटी या नावाने फेमस आहेत. आणि आकर्षक वर्षीची जयंबे संघ जी बनवली आहे एक सन्मान चिन्ह. शॉटी एवढ्या वर्ष या परिसरात खेळतात, म्हणजे मला असं वाटतं 22 वर्ष तुम्ही टुर्नामेंट खेळला असाल. नक्कीच 15-16 वर्ष तर मी नक्कीच ही टुर्नामेंट खेळलो आणि खूप चांगलं ऑर्गनायझेशन असतं. म्हणजे मला वाटते लहान होतो तेव्हापासून बघतोय आणि ही टुर्नामेंट खेळणं म्हणजे एक साऊथ मुंबईची एक प्रतिष्ठित टुर्नामेंट म्हणून ही ओळखली जाते आणि त्यात खेळायला मला मिळतंय हे माझं भाग्य आहे. आणि त्याचबरोबर आयोजकांचं खरं सांगू खूप आभार आणि कौतुक आहे, कारण एवढी वर्ष सातत्याने ही टुर्नामेंट एवढी चांगली करणं आणि तिचा दर्जा दरवर्षी हा उंचावतोय, तेव्हा मी खरंच आयोजकांचे पण खूप आभार मानतो की खूप चांगली टुर्नामेंट दरवर्षी आयोजित करतात. थँक्यू सो मच. आणि एक विशेष सन्मान मी सर्वांना विनंती करेल की एकदा शॉटीसाठी टाळ्या वाजवा. एवढे वर्ष साऊथ मुंबईचं क्रिकेट ते खेळले आणि टायगर अभी जिंदा आहे, म्हणजे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत क्रिकेट जाणार नाहीये. सो थँक्यू सो मच. आणि असंच तुम्ही आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी येत जाल तर विनिंग टीम मध्ये आपण देणार आहोत. विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आर्यन. आर्यन आपण या. आणि बघा आर्यन बोलतो लास्ट मॅच मध्ये मला दोघांना मिळून दिलं होतं, बट या मॅच मध्ये मी स्वतःला प्रूफ केलं आणि अफलातून बॉलिंग केली. एकदा जोरदार टाळ्या आर्यन साठी. आर्यनला या प्लेअर ऑफ द मॅच साठी ही आज आर्यनची आई पण खुश होईल की साडी घेऊन आलाय. भले घरात किती पण ट्रॉफी असू दे, बट ही साडी त्याच्या आईसाठी महत्वाची आहे. भले 10,000ची साडी विकत घेईल, बट ही माझ्या मुलाने घरी आणली आहे. त्यानंतर ही कॅप आहे, मानाची कॅप आहे. सोबलपेट आर्यनला ही आपण मानाची कॅप इकडे देतोय आणि त्यानंतर आकर्षक अशी